गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाने चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। हा जो भाग आहे हा भाग नेहमीच नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त असतो आणि या भागात नक्षलवादी कारवाया नेहमीच होत असतात। आणि गडचिरोली जिल्ह्यात काल जवळपास 6 तास चाललेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। आणि एटापल्ली तालुक्यातील जारावंडी जे परिसर भाग आहे तिथून शीतभट्टी जे छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भाग आहे या भागात 15 ते 16 नक्षलवादी असल्याची एक गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन राबवण्यात आला। आणि या ऑपरेशनमध्ये 7 पोलीस तुकड्या C60चे जवान होते। जवळपास 200 जवानांचा हा ताफा 6 तास चकमक झाली। चकमकीत नक्षलवादी ठार झाले आणि 3 AK-47, 1 SLR, 1 कोरोमाइन असे अनेक 7 रायफल नक्षलवाद्यांचे पोलिसांनी बरामद केले। आणि त्यानंतर 2 तास शोध मोहीम चालली। शोध मोहिमेनंतर गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचे शव घेऊन पोलीस मुख्यालय इथे दाखल झाले आणि सध्या पोस्टमार्टम सुरू आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात जे नक्षलवादी आहेत ते ओळख पटवून देण्यासाठी पोलीस विभागाचे काम सुरू आहे। आणि हे ओळख पटल्यानंतर आता दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक निलोपत यांची पत्रकार परिषद आहे। आणि एक मोठी यशस्वी यावेळी प्राप्त झाल्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाख रुपयाचे बक्षीस जे आहे ते नक्षलविरोधी पोलीस पथकाला देण्यात आले। आणि या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षकही गंभीर जखमी झाले। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत नेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।